हॅलो फ्रेंड्स, तर चला आज बनवूयात आपण माझ्या भावाच्या हातची रेसिपी. हा आहे माझा सख्खा मोठा भाऊ, त्याचं नाव आहे पृथ्वीराज. आणि तो गेलता चायनाला, तो सारखाच चायनाला जातो, तिथून नवीन नवीन रेसिपी शिकून येतो. आणि त्यांनी शिकली होती रेसिपी, तर तुपामध्ये त्यांनी टाकलं होतं तमालपत्र, दालचिनी, मिरे, त्याच्यानंतर जे आपले गरम मसाले असतात ना, थोडे थोडे ते टाकले होते. आणि त्याच्यानंतर हे आहे कोकोनटचं मिल्क, तर खोबऱ्याचं दूध आपण म्हणतो त्याला, फ्रेश कोकोनट मिल्क होतं. आणि ते याच्यामध्ये टाकलं होतं, मीठ टाकलं होतं, पाणी टाकलं होतं. ते पाहतो अशा प्रकारची रेसिपी बनवते. तर तो म्हटला होता की आज संपूर्ण रेसिपी ही मीच बनवणार आहे. तर तो आम्हाला सूप बनवून दिलं त्याने, की कसं सूप बनवतात ते. आणि एक नारळ घेतला होता, त्या नारळाचा त्याने ओला नारळ आणला होता, त्यातलं पाणी काढलं होतं. आणि त्याची जी मलई असते ना, ती त्या नारळासोबत त्यांनी बारीक केली ती मिक्सरमध्ये, आणि तीही याच्यामध्ये टाकली होती. आणि खरंच तुम्ही हे सूप करून पहा, अप्रतिम असं हे सूप लागतं. आणि याच्यामध्ये जर तुम्ही चिकनचा स्टॉक टाकला ना, झाला आपला पांढरा रस्सा तयार. पण याने पांढरा रस्सा नव्हता बनवला, का तर आमच्या घरी व्हेज खाणारे पण लोक आहेत, म्हणून मग त्याने असं बनवलं होतं. पण हा काही पांढऱ्या रश्श्याची रेसिपी नाही आहे, ही चायनामध्ये तो शिकून आलेला आहे, ती चायनाची ही रेसिपी आहे. त्यांच्यामध्ये काही चिकनचं स्टॉक वगैरे नाही टाकत ते लोक. तर नारळाचं दूध, नारळाचं पाणी आणि नारळाचं ते मलई असती ती बारीक करून टाकली होती, खडे मसाले टाकले होते. आणि ह्याला मीठ टाकून छान असं त्यांनी शिजू दिलेलं. आणि खूप सुंदर असं सूप लागत होतं. आणि तो हे सगळं ना आणवीसाठी बनवतो. आणि नंतर त्यांनी दूधही टाकलं होतं, आपलं जे साधं प्लेन दूध असतं ना, तेही टाकायचं. आता तो आहे ना, तिकडं माझ्या माहेरी रेसिपीज करतो. पण मग अन्वीला त्याला खाऊ घालायची होती ही रेसिपी, म्हणून मग त्यांनी सगळं स्वतः साहित्य आणून त्यांनी ही रेसिपी स्वतः बनवलेली आहे. आणि त्याचं जे काही सूप आहे ते स्वखर्चाचं सूप आहे असं म्हणायला काही हरकत नाही. का तर तो मला म्हणत होता आदल्या दिवशी की कोकोनट मिल्क मागून ठेव, मागून ठेव. पण मला वाटलं की हा कशासाठी मागवते. मग शेवटी त्यांनीच घरी येऊन ब्लिंकिटवरून ते दूध वगैरे मागवलं आणि त्यांनी करून दाखवली ही रेसिपी. तर अशा प्रकारे मग त्यांनी ती रेसिपी करून दाखवली आणि सगळ्यांना प्यायला दिली. खूप सुंदर थंडीमध्ये गरमागरम हे सूप लागत होतं. त्यानंतर आम्ही आणले होते नाश्त्याला वडापाव. तर मग ग्रीन चटणी लावली होती, त्यानंतर चिंचेची चटणी लावली होती ना, अशा प्रकारे मी वडापाव बनवत होते. तर वडापाव अन्वीचा फेवरेट आहे. आता मामा आल्यावरती सगळं अन्वीचं फेवरेटच असतं. अन्वीच्या मामाला माहिती की अन्वीला काय काय आवडतं. मग काय, अन्वी आणि मामा जातात खूप साऱ्या ट्रॅफिकमध्ये. आमच्या साईडला खूप ट्रॅफिक असतं, तेवढं ट्रॅफिकमधून दोघं जातात. यायला 2 तास लागले तरी चालतील. पण अनुताईंच्या आवडीचा ब्रेकफास्ट असतो आणि मग सगळं फूडही तिच्या आवडीचंच असतं. मग असा होता आमचा मामा भाजींचा डे. तर कसं वाटलं तुम्हाला माझ्या भावाने बनवलेलं जे चायनाला शिकून आलेलं त्याचं ते सूप आहे, ते कसं वाटलं नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि वडापाव कसा लागला तेही सांगा. धन्यवाद. स्टे ट्यून.